सर्व वारकरी संतांचं जर जीवन बघितलं तर तुकोबांच्या अभंगाच्या रचना सुद्धा बघा. झुंजार ते एक विष्णुदास जगी, आम्ही बळीवीर गाडे, शूरवृत्ती तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राव. ही सर्व भक्त मंडळी नेभळत नाही आहेत. ही शूर आहेत, धैर्यवान आहेत, धारिष्ठ यांच्या अंगी आहे. परंतु इतके शूर असताना क्षमा सुद्धा यांच्याकडे आहे. सहजासहजी माफ करणारे आहे. मग माऊली ज्ञानोबाराय असोत की शांती ब्रह्मनाथ बाबा असोत, क्षमा हे त्यांच्याकडील शस्त्र आहे. क्षमा शस्त्र करे यस्यम दुर्जनम किम करिष्यते. आणि ही संपूर्णपणे केलेली जी काही क्षमा आहे, हा सौंदर्य, हे दागिना या संतांचं भूषण आहे, शस्त्रही आहे. भक्ती मार्गाने जात असताना किती त्रास या संतांना झाला असेल. आणि या त्रासाचं वर्णन करत असताना तुकोबाराय, माऊली ज्ञानोबारायांचा असेल, इतर संतांचा त्रास असेल, या त्रासाकडं आणि स्वतःच्या झालेला त्रास, कोपला पाटील गावीचे हे जन, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, कोण भीक घाली मज. काय जीवन तुकोबारायांचं असेल, किती संघर्ष तुकोबारायांच्या जीवनात असेल. स्वतःच्या मनाचा आहे, जगाशी त्यांचा संपर्क जो आहे तिथेही संघर्षच आहे. जेथे जातो तेथे पडतो मातोळा. जिकडं जाईल तिकडं घोटाळेच घोटाळे. जिकडं जावं तिकडं तुकोबांना जे दिसतंय ते सगळे घोटाळे, फसवणुकीचे आणि अशा गर्तेमध्ये ही जनता सापडलेली आहे. बुडत आहे जन ना देखावे डोळा. आणि मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणा फिरे. हे कार्य तुकोबांनी केलेलं आहे. आणि मग एका लढवय्याची, एका योद्ध्याची भूमिका तुकोबाराय घेतात. आणि ही भक्ती करत असताना या भक्तीचं वर्णन हिला सजवलेलं असेल, शृंगारलेलं असेल. कृष्ण भक्तीप्रमाणे राधा ही भक्ती आहे. आणि ती शृंगारलेली राधा म्हणजे भक्ती ही निरस नसते. भक्ती ही नित्यनूतन असेल, निरशी असेल, प्रफुल्लित असेल, ताजीतवानी असेल, ती ऐश्वर्य संपन्न असेल, ती सजवलेली आहे, ती आनंद देणारी आहे. सर्व संपन्न भाव त्या भक्तीमध्ये आहेत. अशी ही भक्ती आहे. परंतु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की भक्ती अशी तशी नाही आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळे. भक्ती ही संपन्न आहे, ती ठीक आहे, परंतु त्या मार्गाने जाणं हे अतिशय कठीण आहे. जो काही शूळ आहे, प्रत्येक पाऊल टाकत असताना पायाला होणारा त्रास आहे, रक्तबंबाळ होणारी पाय आहेत. पण तसंही मार्गक्रमण करत 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 आपल्याला त्या पोळीपर्यंत पोहोचायचं आहे. मूळ स्वरूप भक्तीचं तसं आहे, परंतु त्या मार्गाने जात असताना ती भक्ती अशी तशी नाही आहे, शुळावरील पोळी आहे. व्यावहारिक जीवनात सुद्धा बघा, आपण गुलाबाचं फूल असो किंवा गुलाबाच्या झाडाला असणारे काटे असो, काट्याचं झाड म्हणत नाहीत, गुलाबाचं झाडच म्हणतो. हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि तुकोबारायांचा या ठिकाणचा अनुभवातून बघण्याचा दृष्टिकोन आहे, सांगण्याचा दृष्टिकोन आहे, सावध करण्याचा दृष्टिकोन आहे. ती पोळी आहे, परंतु शुळावरील पोळी आहे. दोन्ही भाव तुकोबाराय सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि काहीच माहिती नाही आहे, अशा वेळेला आपल्याला लढायचं आहे किंवा पळत पळत जायचं आहे, समोर कडा आहे, तिथून तुमचा कडेलोट होणार आहे, हे माहीत नसताना उडी टाकणं वेगळं, आणि हे माहीत असताना पळत जाऊन उडी टाकणं, याच्यासाठी खूप मोठं धाडस असावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की ही कठीण आहे, हे समजलेलं असताना सुद्धा जो निवडतो ना, तो असा तसा आयरा गैरा नाही आहे. निवड येतो बळी विरळा शूर. अगदी दुर्मिळ, अगदी विरळा आहे आणि तो शूर आहे. तुकोबाराय सांगतात की जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. हा तुकोबारायांचा अनुभव आहे. पुन्हा तुकोबाराय सांगतात कमावले तरी पाका ओज घडे, रुची आणि जडे श्लाघ्यत आहे. आणि मग तुकोबाराय पुढे सांगतात की तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. आपल्या जीवनामध्ये भक्ती नित्य नूतनता आहे. गीताचरित्राचं वर्णन सुद्धा भगवान शिव पार्वतीला सांगतात, देवी तुझं जसं स्वरूप नित्य नूतन आहे, तसं हे गीतातत्व नित्य नूतन आहे. माऊली ज्ञानोबारायांचा मोगरा फुलला, मोगरा फुलला हे नित्य नूतनच आहे.
फुले वेचितासी बहारू कळयासी आला. नित्य नूतनता आहे, पुन्हा येणारा बहर आहे आणि पुन्हा नित्य नूतनता त्या जीवनाला आहे. आणि त्या नित्य नूतनतेचा अनुभव घेण्यासाठी आपण त्या तत्वाप्रती किती अवेअर आहोत, किती जागरूक आहोत, किती नित्य नूतनतेचा ध्यास आपण घेतलेला आहे, हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून तुकोबाराय भक्ती करणाऱ्या साधकाला, भक्ताला वर्णन करत असताना सांगतात की इथं तुला सावध व्हायला पाहिजे. सावध होण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतात, भक्तीचं वर्णन सुद्धा करतात आणि त्यांच्या जीवनातील अनुभव कथन सुद्धा केल्याशिवाय तुकोबाराय राहत नाही. असं या जगद्गुरूंचं हे अनुभव विश्व तुमच्या आमच्या जीवनात अंतःकरणात यावं यासाठी केलेला, समर्पित वृत्तीनं केलेला हा एक छोटासा प्रयत्न. रामकृष्ण हरी.